आणि आता मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे प्रवास आता सुसाट होणार आहे। बहुप्रतीक्षित पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरती मिसिंग लिंक प्रकल्पाचं आज लोकार्पण होतंय आणि हा मार्ग जो आहे तो सर्वसामान्यांच्या सेवेत खुला होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 12:30 वाजता या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य देखील उपस्थित असणार आहेत। अतिशय बहुप्रतीक्षित असा हा मिसिंग लिंक, ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्याने प्रवास करणाऱ्या सर्वच नागरिकांना होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। यशपाल सोनकांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। यशपाल, एकीकडे आपण बघतोय हा अतिशय भव्य दिव्य मिसिंग लिंक तयार झालेला आहे। कसा आहे पहिला अनुभव ज्या वेळेला या मिसिंग लिंकवर तुम्ही उभे आहात? नक्कीच प्रज्ञा, अतिशय आनंददायी असा अनुभव आहे। कुसगाव येथील टनेलच्या एंट्रीपासून आपण त्या ठिकाणी आलो तर साधारण अर्ध्या तासामध्ये आपण खोपोलीच्या दिशेने निघतोय। हा जो वेळ वाचणार आहे त्यामुळे इंधन आणि वेळ आणि ऊर्जेची बचत होणार आहे, लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे। आता मी जो उभा आहे तो टायगर व्हॅली येथील केबल स्टे ब्रिजवर आहे। या केबल स्टे ब्रिजचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा जो केबल स्टेची जी लांबी आहे या ब्रिजची ही जवळपास 650 मीटर आहे आणि उंची 180 मीटर आहे। म्हणजे खोपोलीकडे जात असताना कुसगाववरून जो टाइम आपला वाचणार आहे तो साधारण अर्ध्या तासाने वाचणार आहे। आणि खोपोली आणि खंडाळा घाटातली जी काही धोकादायक आणि वळणदार जे रस्ते आहेत ते आता नागरिकांना टाळता येणार आहे। ट्रॅफिक जॅम आणि अपघातामुळे जी काही वाहतूक कोंडी होत होती त्यापासून सुद्धा मुक्तता होणार आहे। सरळ, सुरक्षित आणि वेगवान असा हा प्रवास आता होणार आहे। साधारण 70% ट्रॅफिक ही मिसिंग लिंकवरून डायव्हर्ट करण्यात येणार आहे। एकूणच कारसाठी जी मर्यादा आहे ती 100 किलोमीटर प्रति तास, तर बससाठी 80 किलोमीटर प्रति तास आहे। सध्या आज महाराष्ट्र दिनानिमित्त आज याचं जरी लोकार्पण होत असलं तरी जड वाहतूक जी आहे, ज्वलनशील पदार्थ असतील, पेट्रोल डिझेल असेल किंवा केमिकल वाहून येणारी जी जड वाहतूक आहे ती मात्र येत्या 6 महिन्यासाठी बंद असणार आहे। आणि आनंदाची एक गोष्ट म्हणजे या दरम्यान कुठलाही टोल नाका नाहीये। डायरेक्ट कुसगाववरून खोपोलीचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यापर्यंत अतिशय वेगवान जवळपास अर्धा ते पाऊण तास वाचणार आहे। अगदीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।